नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भाई लोक नवरात्रीचा ब्लॉग आपला मिस करत असाल तर आजची चौथी माल, आजचा रंग आहे केशरी। तर आपण चाललोय आज गावदेवी भवानीच्या मंदिरात, तिथं दर्शन घेऊ आणि आपण जाऊ आपटा कोलिवड्याला। साक्षात एकविराईचं रूप बघायला भेटणार आहे तुम्हाला। तर भावा कसं काय काय बोलशील, कसं नवरात्री गेल्या? नवरात्री म्हणजे 3 दिवस कसे गेले? 3 दिवस खूप चांगले गेले, एक नंबर गेले। मला काय ब्लॉग शूट करायला जमला नाही भाई, प्रॉब्लेममध्ये होतो। चल आता चाललो आम्ही गावदेवी भवानीच्या मंदिरात, तर कसा रूप आहे बघूया, चला। दादांची इकडं आगमन। दादा आलास का दर्शन घेऊन? कसा वाटला? व्यवस्थित। आणि आपले मंदिरात किती लोक बसलेत? भरपूर लोक बसलेत। मी आता चालू हा 150 पर्यंत। चला आता बघूया काय किती लोक आहेत बसलेत, चला। अंश आपला भाई बघतोस की ना व्हिडिओ? बघतोय। शेअर करा। चल इकडं गाड्या बघा किती लागल्यात। जस्ट आपण आलोय मंदिरात, चला दर्शन घेऊया आईचा। हॅलो आत्ताच आलेले देणगी। असा दर्शन घेतला आईचा। आता आपण चाललोय आपटा कोलिवड्याला, आईचा एकविराईचा मनोहर रूप बघायला। तर आधीच भाईला घेऊ आणि जाऊ। हो काय याच्यावर बोलशील, कसं दर्शन झाला? मस्त झालेलं आहे। आणि अजून काय बोलशील? पहिल्यांदाच आपल्या ब्लॉग मध्ये आहेस तू? हा पहिल्यांदाच। मी मला काय जास्त पहिल्यांदा बोलता नाही येणार, हा सवय थोडी होणार। ओके होईल, ठीक होणार। हा भाई यश भेटलेला आहे, आपल्याला घेऊन जाणार आपल्याला आव्याकुलीकडे। गाडी घेऊन येते। तू आव्याकुली दादाच्या घरी पहिल्यांदाच आलो, मस्त वाटला दर्शन। जस्ट आपण दर्शन घेतला। भावनू कसं वाटलं दर्शन? मन प्रसन्न झाला मस्त, जेणेकरून असं वाटलं की कार्याला चालू आईच्या दरबारी।
आपला भाई यशभाई आहे पाठी. आता तिकडं आपल्याला जुने कोलिवाड्यात घेऊन चाललाय देवी बघायला. काय छायाचित्र आहे दाखवतो. तर चला बघूया कशी देवी सजवली ते. तर भाई लोक आता चालू आपल्या जुने कोलिवाड्यात. आपल्या जुने कोलिवाड्याची राणी बघायला. तर त्यांनी डेकोरेशन केलंय आपल्या बायांचा. काय पाहिजे बायांना मान. त्यांनी बायांना मान मोटर दिले बघूया. भाऊ लोक कसा वाटला. खूपच छान मस्त बायांना मान पाहिजे तो मस्त हार बिल सर्व काय छान आहे. बघू शकता. आणि इकडं एकविराचा रूप आपल्याला दुसऱ्यांदा बघायला भेटतंय. यश भाई काय बोलशील. डेकोरेशन अगदी उत्तम प्रकारे पार करता तुम्ही. आपला खरुशीमध्ये पण यांनीच डेकोरेशन केलाय. कुठला केलंबा देवी केलीतून कशी प्रगट झाली ते दाखवलं त्यांनी. तर आपल्याला बोलवलं त्यांनी पण आपल्याला काय जमला नाही. तर मंडळाचे कार्यकर्ते मागे बोल काय तरी. दादा किती वर्ष झाले आपल्या नवरात्रीच्या देवीला मंडळाला तुमच्या. आमच्या 25-30 वर्ष झाले असेल ना. तर मस्त डेकोरेशन वाटला. मन प्रसन्न झाला. आणि तुमच्या नवीन करोड्यात पण गेलेलो आवेकोलीच्या घरी. मस्त वाटला दर्शन. तुमच्या गावात आपले मस्त असे उत्सव होतात ते बघतो आम्ही. डेकोरेशन म्हणजे कोलिवाडा येवीला तोडच नाही. हा तुम्ही पण आहेत का दादा त्याच्यात. चला दादा 2025 ला आमची आपटा कोलिवाडा मानाची पालखी येणार आहे. आणि तो जल्लोष असा असणार आहे ना तर तुम्ही बघूनच भिणार. तर बघूया आपण आपटा कोलिवाड्याच्या नवीन आपला पालखीला आपण येऊच नक्कीच. काहीतरी युनिक बघायला भेटणार. सर्वात मोठी आपटा कोलिवाडच्या पालखी असते. तर बघूया आपण. सर्वात जास्त पब्लिक आणि सर्वात जास्त पदयात्रा जाणारी पालखी म्हणजे आपटा कोलिवाडा मानाची पालखी. तर बघूया कसा जल्लोष होतोय एकविराईच्या दरबारी. तर इकडे आपला दादा भेटलाय आणि बघताच आपल्याला सबस्क्राईब करतोय. धन्यवाद दादा. काय बोलशील. किती वर्ष झाले आपल्या मंडळाला. 75 झाले असेल 25 वर्ष. तर डेकोरेशन मस्त वाटला तुमचा. तर आपण तुमच्या पालखीत येऊ आपल्या कोलिवाडच्या मानाच्या पालखीत. बघूया जल्लोष कसा आहे. जल्लोष असतो आमचा. बघायला तुम्ही आमचा ब्लॉग. भाई नक्कीच मथुरचा बॅन आहे. तर आपट्या कोलिवाड्यातून आलोय आपण. तर जस्ट आपण आलोय खारपाड्याला सीमादेवीचं दर्शन घ्यायला. तर मी पहिल्यांदाच आलोय. भाऊ तुम्ही लोक फर्स्ट टाइम आलेलो आहे. आधीच भाई मी एकदा आले नाही सोबत. तर चला आपण बघूया देवीचं रूप कसं आहे ते. मस्त असं दर्शन घेतला. थोडीफार गर्दी होती 15-20 मिनिटं. तर भावाला कसं झालं दर्शन. एक नंबर. डीजे बीजे मस्त असा मन प्रसन्न झाला भाई. तर चला आपण जाऊया. आणि आपला ब्लॉग दोघंजण कंटिन्यू करतील. मी जाईन जॉबला. तर आपण रात्री येऊ. तोपर्यंत हे काय दाखवतील ते बघा. कंटिन्यू राहा. मित्रांनो पहिल्या दिवशी आपल्याला ब्लॉग काय काढायला भेटला नव्हता. तर प्रणय भाईने थोडी क्लिप दिल्यात 1-2. त्या बघा कशा तली वगैरे घेऊन जातात गावची मंडळी. आणि किती लोक बसलेले आहेत ते पण दाखवले. चला बघा.
आता चाललेली मुलगी जगदीश रामचंद्र पाटील 105 हाय गाईत, संध्याकाळची वाटते 5:30 आणि आम्ही चालत कोपरवलीला. कारण राकेश भाईला टी शर्ट आहे. तर राकेश भाई काय बोलणार? आता बघू जाऊन कसे आहेत टी शर्टा. कारण आजचा ब्लॉग मी स्वतःहून पूर्णपणे करणार आहे. कारण आर्यन भाई कामाला गेला आहे. कारण प्रेक्षक वर्गाचं खूपच जेव्हा प्रेम असल्यामुळे 3 दिवस त्याला काही ब्लॉग करता आला नाही. प्रत्येक छोटा मुलगा त्याला बोलत होता की भाई ब्लॉग कधी येणार, भाई तुम्हाला दिसत नाही. थोडासा तो प्रॉब्लेम असल्यामुळे तो काही त्यांनी ब्लॉग काय केला नव्हता. पण आज निश्चितच होणार आहे. तर भाई कामाला गेला आहे आणि आजचा पूर्णपणे ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. चला बाय, भेटूया. मिस्टर मध्ये आलोय. बघा दादाची काय स्माईल. दादा काय ऑफर आहे का नाही? का ऑफर फुल ऑफर आहे. अरे वा, फुल ऑफर आहे नवरात्रीमध्ये. होऊ शकताय. चांगला दादाने स्टॉक भरलाय. चांगले चांगले कपडे दाखव एकदम. पीस बघा कसा आहे. बघा हाय पीस बघा. इम्पोर्टेड पुमा पाहिजे असेल पुमा घेऊ शकता. बघा बघा चांगली इम्पोर्टेड क्वालिटी, फुल गॅरंटी. चांगली चांगली व्हरायटी, चांगली चांगली क्वालिटी आणि फुल गॅरंटी. फुल गॅरंटी 100%. चांगला चांगला स्टॉक भरला दादानी. पाहू शकताय तुम्ही. भाई कर आता चॉईस. चल पाहू शकताय. पाऊस पडतो बघा. मला इथं पावसानं अटकवलंय. डाऊन शोल्डर मध्ये प्रीमियम क्वालिटी. प्रीमियम क्वालिटी. काय लुकी वाटते त्याची बघा. चांगले चांगले कलर पाहायला मिळतात. हा दादाची ऍड करायला मी. दादा काहीतरी जास्तच मला ऑफर देईल. ऑफर आहे त्याला. ऑफर आहे. भाई मी 2 टी शर्ट चॉईस केले. आई फुल पाऊस आहे आणि आपल्याला आईच्या आरतीला जायचा होता. इथंच वाजलं काहीतरी 6:57 झालं. काय बोलत आता? काय काय म्हणता येईल मला पण फोन आलाय. देवास्तानि धर्माणि प्रथमान्यसन्न येनाकं महिमानि सतन्यत्त पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य स्वामिने नमो वयो वैष्णवाय पूर्णे सवे कामान कामकामाय कामेश्वरो वैष्णवो ददातु वेदाय वैष्णवाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वर
साम्राज्यम महाराजाधिपत्यमय समंतपर्यायी ईशा सार्वभौमस्य सर्वयुष्य अंतर्गतपरागत पृथ्वी वै समुद्रपर्यंताय एकदादपि सदस्य श्लोको विदितो मरुता परिवेष्टानो मरुतस्य वसन्ते आवितस्य कामप्रे विश्वे देवा सभासनेति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। शांती शांती शांती। हाय गाईस, आता वाजले 10:30 आणि माझा मित्र भेटलाय आणि तिकडे पाहायला गेलं तर बघा आर्यन मली ऑलराऊंडर आणि बघा भेटला काय बोलतास? किती दिवसांनी भेटलंस भाई? किती महिन्याने बसून चाललेस? बेटा काय बोलतास? अरे मला इथे जेव्हा टाइम नाही भेटतो कधी मिलिटरीला असेल त्याचे मुलं जॉबला आहे, मला टाइम नाही भेटत. आज नवरात्र आहे त्याच्यामुळे सुट्ट्या मॅनेजर शिवर देऊन काय हरकत नाही. आणि बघा आमचा आर्यन. तर चला आता कुठं प्लॅन करतात ते बघूया, जाऊया. कंटिन्यू काय कुठे गेलेलास? आज साईवरून आलेलो हो. आता आमच्या मठावर चाललोय. 2-3 पोरी बघतोय. काय यार भाई, काय भावत नाही पोरीचं काय घालू? पोरीचं काय समोर पटतील तरी कोण? अरे भाई तू शिक नाही, तुला नाही पण माझ्यावर कोण बघते ना. गाव जाईन करून आमच्यावर आवाज घेतो हे सगळी. हे बघा भाई, ओंकार भाई काय बोलशील? काय बोलू? कुठे गेलेलास मग अशी? हो का? अरे काय यार, हमारे दोस्त है, हमारा ही, ये सब हमारे लोग हैं. कितना है बोला? बराबर बोल गया नहीं. ये सब हमारा आदमी, ये सब हमारा आदमी है. दुकान ही हमारे है. चला लगाओ क्या बोल? देख चाबी लेके घूम रहा हूँ. गाडीची चाबी आहे इथे भेटला. अरे ये बराबर है. 60 रुपये 100 रुपये 60 रुपये गाड़ी कमाई. 5 दे भाई आपले. अरे लोकून घे सर. अरे याच्या मोबाईलला काय आला? अरे डबरा आला. हे नवीन बस झालंस. एवढा वायफाय घेताना आयटमला फोन भाई काय बोलणार? शब्द नाही बोलायला शब्द. भाई आता त्याला मंदिरात जाऊ दे विचार. चॅनल मी चालू होतं. आज भाई आला, काहीच माहिती आहे बघा, जॉबवरून आलाय.
ब्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. चला बाय.